कोल्हापूरची मंडळी आमच्या औसा विधानसभा मतदारसंघात आपण स्वीकारावी अशी मांडले सीआयडीकडे ज्यावेळेस वर्ग केला ना या दोन्ही गोष्टीमध्ये विसरले आणि तुम्ही विचार करायचा आहे की सगळं गाव रस्त्यावर आहे, 4 महिने झाले मी रस्त्यावर आहे, सगळे मित्र मला रस्त्यावर आहे म्हणून हे म्हणजे ह्याला कुठतरी गेटअप आले. कुटुंबात समजा माणूस नाही आणि गाव पण सोबत तुम्ही काय नाही देणार सरकार म्हणून सांगा तुम्ही काय नाही देऊ शकणार, काहीच नाही देऊ शकत. मुळामध्ये मी साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी घोषणा केली होती की या कुटुंबियाला आपल्याला काही मदत करायची आहे. तर माझ्या विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी, माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी मिळून एक आम्ही अमाऊंट गोळा केली होती. ती राशी सुपूर्द करायची विनंती करायला मी आलो होतो. त्यांनी राशी घेतली माझ्याकडून. त्यामुळे मला आनंद आहे की पुन्हा फुलाची पाकळी आपण देण्याचा प्रयत्न केला. यात काय होत नाही, पण शेवटी एक आधार म्हणून आमची सामाजिक भावना आहे, एक सामाजिक दायित्व म्हणून आपण त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यासाठी मी आलो होतो. त्याचबरोबर विश्वास द्यायला आलोय की सरकार तुमच्या सोबत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे. त्यांना अतिशय गहिरा घाव झालेला आहे घटनेनंतर. मी स्वतः त्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो जवळून. म्हणून ते मुख्यमंत्र्यांचा संदेश पण द्यायला मी त्यांना आलो की मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सगळं सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं आहोत. माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय दादा असतील, आम्ही संपूर्ण सरकारच महायुतीचं. आणि तुम्ही बघाल तर ज्या ज्या मागण्या देशमुख कुटुंबियाकडून आल्या त्या सगळ्या जवळपास आम्ही मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता त्यांची आता काय नवीन मागणी अजून माझ्याकडे आली नाही, पण धनंजयनी मला आता सांगितलं की 2 दिवसांनी माझ्याकडे भेटायला येणार आहेत. त्यांच्या काय ज्या मागण्या असतील त्या जशा तशा मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेल आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री ऍक्ट करतील, मला असा विश्वास आहे.